बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। जाऊनिया आश्रमा जाऊनिया आश्रमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा। तथागताची तत्व प्रणाली आचरण्याची मुभा मिळाली जीवनानंदे आज बहरली वैशाखी पौर्णिमा वैशाखी पौर्णिमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला। जय भीम मित्रांनो, मी सोनाली पांडे तथागत टीव्ही चॅनल तर्फे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते आहे। आपलं जे चॅनल आहे तथागत टीव्ही चॅनल हे फक्त एक चॅनल नसून तो एक विचार मंच आहे। आपल्या समाजातील विविध लोक असतात जे प्रेरणादायी असतात, त्यांचं आयुष्य खूप प्रेरणादायी असतं, समाजासाठी ते आदर्श असतात। अशा लोकांना आपण आपल्या चॅनल तर्फे बोलवत असतो आणि त्यांचा जीवन प्रवास आपण समजून घेत असतो। याच प्रकारे आज आपल्यासोबत आलेले आहे प्रवीणजी वासनिक साहेब। तर आपण त्यांचा जीवन प्रवास समजून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला माझ्या मागे खूप सारे पुस्तकं दिसत असतील, तर हे पुस्तकांचा जो संग्रह आहे हा सरांचा आहे, प्रवीणजी सरांचा आहे आणि ह्या पुस्तकांतर्फे आपल्याला ते ज्ञानाचं एक भंडार जे आहे ते आपल्याला साठी उपलब्ध करून देतात आहे। पुस्तक म्हणजे मानवाचा खरा मित्र असतो, तो शिक्षणाद्वारे आपल्याला मिळत असतो। वाचनाला लिहायला आपण शिकल्यानंतर पुस्तक आपल्याला खूप मदत करत असतो। आपल्या वैचारिक प्रगल्भतेकरिता पुस्तक एक महत्त्वाचं माध्यम असतो। तर याच प्रकारे आज सरांकडे आपण आलेलो आहोत। सरांबद्दल एक छोटासा सांगायचं म्हणजे त्यांना वाचनाची खूप आवड आहे, पुस्तकं संग्रह करण्याची खूप आवड आहे, सोबतच समाजकार्यामध्ये सुद्धा ते खूप अग्रेसर असतात। सरांबद्दल बोलत बसली तर आपला वेळ इथेच संपून जाईल, त्यामुळे आपण सरांसोबत चर्चा करूया, सरांचा जीवन प्रवास आपण समजून घेऊया। जय भीम सर। जय भीम। एवढे सारे पुस्तकं दिसतात आहे, मी तर चकितच होऊन गेली सगळे पुस्तकं बघून। वेगवेगळ्या विषयांवरचे पुस्तकं दिसतात आहेत। तर तुम्हाला पुस्तकांची आवड आहे हे तर नक्कीच आम्हाला कळलेलं आहे। तर सर्वात पहिले आमच्या दर्शकांना, जे आपले प्रेक्षक आहेत, त्यांना एक छोटासा तुमचं एक इंट्रोडक्शन देऊया आपण। तुम्हीच तुमचं एक इंट्रोडक्शन द्या सर। हा बोला। मी प्रवीण भीमराव वासनिक, माझा जन्म मांजरी मसला गावामध्ये झाला आणि
प्राथमिक शिक्षण हे सम्राट अशोक विद्यालय मांजरी मसला येथे झालं 10वीपर्यंत. त्यानंतर मी औरंगाबादला स्वतःहूनच शिकायला गेलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कॉलेजमध्ये. आणि त्यानंतर 1992 मध्ये मला जॉब लागला आणि सध्या ग्रामपंचायत अधिकारी म्हणून काम करतोय अच्छा चांदूर रेल्वे पंचायत समिती. अच्छा अच्छा. सर आता तुम्ही जसं सांगितलं आहे, तुम्ही तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय सर? मी BSc ॲग्रिकल्चर केलं. हा हा. त्याच्यानंतर बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन केलं, अच्छा. सिलिप केलं, हा हा. ह्युमन राईट सर्टिफिकेट कोर्स केला. अच्छा. आणि अजूनही शिकायची आवड आहे. ते तर पुस्तकांवरून आमच्या लक्षात येतच आहेत. एवढे सारे पुस्तकं म्हटल्यानंतर मनुष्य जो आहे तो मरेपर्यंत, जीवनाच्या अंतापर्यंत तो शिकतच असतो, हे आपल्याला ह्या सगळ्या पुस्तकांवरून लक्षात येतच आहे. तर सर आता आपण पुस्तकांना जर एक विषय पकडला तर तुमची आवड कशी निर्माण झाली पुस्तकांमध्ये, हे आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. आवड म्हणजे माझे बाबा त्या काळचे BABT इंग्लिश लिटरेचर शिकलेले. माझे आजोबांनी त्या काळामध्ये, आजोबा पण शिकले होते, मोतीरामजी वासनिक, माझे बाबा भीमरावजी वासनिक. आणि बालपणातच आप्पाजीने, आम्ही लहान असताना तो प्रबुद्ध भारत जो अंक आहे तो त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या कालावधीमध्ये तो लावलेला. आणि आप्पाजींना पण पुस्तक वाचनाची आवड होती, बाबांना पण, आमच्या आईला पण पुस्तक वाचनाची आवड होती. आप्पाजी आमचे जातक कथा, मिलिंद प्रश्न, बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं नेहमी वाचन करायचे आणि आम्हाला त्याच्यातल्या गोष्टी सांगायचे. जातक कथा त्या याच्यामध्ये भगवान बुद्धबा या युनिट गेले, गोऱ्यांच्या युनिमध्ये गेले, आता ते पक्षीच्या याच्यामध्ये गेले, अशा पद्धतीने ते सांगायचे. तर म्हणजे घरामध्ये एक वातावरण होतं पुस्तकं वाचण्याचं, त्यामुळे तुमचा एक आवड आपोआपच त्यामध्ये निर्माण झाली आपण असं म्हणू शकतो. बघितलं मित्रांनो, घरामध्ये जर तुम्ही संस्कार मुलांना जर वाचनाचे देत असाल तर मुलं बहुतेकच वाचायला शिकतात आणि त्यांची आवड सुद्धा त्यामध्ये निर्माण होते. सर तुमचं बालपण कशा प्रकारे गेलं? बालपण म्हणजे आता तुम्ही शाळेपासून तुमचं बालपण सांगा आम्हाला. 10वीपर्यंत आणि आधी जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये शिकलो 7वीपर्यंत. त्याच्यानंतर 8वी 9वी 10वी सम्राट अशोक विद्यालय मांजरी मसला त्या शाळेमध्ये शिकलो आणि 7वा प्रवास सुरू झाला. अच्छा अच्छा. बालपणीच्या काही आठवणी पुस्तकांबद्दलच्या? बालपणीच्या आठवणी पुस्तकांच्या बद्दलच्या आहे. सगळ्यात पहिल्यांदा जे सरांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर चित्रकथा हे जे पुस्तक दिलं हे सगळ्यात पहिल्यांदा मी वाचलं. अच्छा. आणि म्हणून ते पुस्तक मला म्हणजे 30 वर्षानंतर भेटलं. तर त्याचे पुस्तकं मी आता 2-4 आणून ठेवले आहेत, कारण या पुस्तकामुळे मी शिकलो, या पुस्तकामुळे मला बाबासाहेब कळलेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे पुस्तक वाचल्यामुळे माझी ती प्रेरणा निर्माण झाली. आणि आपण पण बाबासाहेबांच्या, म्हणजे आपण तर धुळीचा कण आहे, पण आपण बाबासाहेबांच्या विचाराचा आपण वसा घेऊन काही करू शकतो का? आणि म्हणून मी औरंगाबादला स्वतःच जायचं ठरवलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बिलिंग कॉलेज काढलं त्या कॉलेजमध्ये 12वीपर्यंत शिकलो. त्याच्यानंतर फर्स्ट इयर BSc ॲग्रिकल्चरला आमचे हे मित्र आहेत अरुण गजबे, ते असताना त्यांनी सांगितलं का तू इथेच ॲडमिशन घे, आणि मग BSc ॲग्रिकल्चर केलं. सर मला हे विचारावंसं वाटतं, जसं आता आम्ही पुस्तकांच्या बद्दल बघतोच आहोत, हा आता आपला एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. तुमचं शिक्षण कशा प्रकारे झालं आणि शिक्षणामध्ये असताना काय काय अनुभव आले तुम्हाला? शिक्षण माझं मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स मध्ये झालं. आणि मला आधीपासून पुस्तकाची आवड होती. मला काही समजत पण नव्हतं ती इंग्लिशची पुस्तकं, तरी पण ते पुस्तकं खरेदी केले होते. आणि माझे बाबा म्हणजे पुस्तकावर पण खूप प्रेम करत होते. माझे बाबा सुद्धा म्हणजे एखादी PhDचा जर विद्यार्थी असेल तर ते सकाळपासून तर रात्रीपर्यंत पुस्तक घेऊनच बसायचे. आणि त्याचाच आदर्श मी स्वतः घेतला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वाचाल तर वाचाल, बरोबर आहे, आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरेल. आणि म्हणून बहुजनांच्या लोकांनी, सगळ्या लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी म्हणजे स्वतः आपण काहीतरी बनलं पाहिजे या दृष्टिकोनातून विचार केला. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे आधीपासून पुस्तकाचा संग्रह जमा करत गेलो. आणि वाचन लेखन हा आपण छंद जोपासला. आणि त्या माध्यमातून वेगवेगळे लेख वगैरे वेगवेगळ्या घटनावर
समाजाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. सर आता जसं आम्हाला आपली जेव्हा चर्चा होत होती तेव्हा तुम्ही सांगितलं की तुम्ही पुस्तकांसाठी सोन्याच्या अंगठी काय दागिने काय ते सुद्धा तुम्ही मोडले आहेत, तर तो किस्सा आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. अच्छा, पुस्तकावर मी आधीपासून प्रेम करतो आणि जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकावर प्रेम करत होते त्यांचा आपण काहीतरी गुण घेतला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातूनच मी प्रयत्न केले आतापर्यंत. तर म्हणजे लहानपणापासून आप्पाजीसोबत मी दीक्षाभूमीवर जात होतो आणि पुस्तकं छोटा पण होतो पण तेव्हा पुस्तकं पण आणत होतो आणि आप्पाजी पण पुस्तकं खरेदी करत होते. तर लहानपणापासून म्हणजे तर आतापर्यंत म्हणजे एकहीदा म्हणजे असा म्हणजे वेळ गेला नाही किंवा वर्ष गेलं नाही की मी पुस्तक घ्यायला दीक्षाभूमीवर गेलो नाही. हे माझे मित्र अरुण गजबे, त्यांचे सिस्टर रमाताई घोडेस्वार, तर त्यांच्याकडे आम्ही जायचो आणि प्रत्येक दीक्षाभूमीवर जाऊन पुस्तकं खरेदी करायचो. पुस्तकांचं वेळ तर आम्हाला लक्षात येतच आहे सर तुमचं, पण हे पुस्तकांचं वेळ कुठपर्यंत आहे तुमचं आणि काय काय केलं आहे ते नक्कीच ऐकायला आवडेल आम्हाला. पुस्तकांचं वेळ आधी बालपणापासूनच लागलेला आहे आणि त्याच्यासाठी मी कोणतीही गोष्ट करायला तयार आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी माझी अंगठी सुद्धा ते पुस्तकं खरेदी करण्याकरता मोडून टाकली. अच्छा अच्छा. आईचे पण मधात दागिने पण मोडले आणि पुस्तकं खरेदी केले. नक्कीच पुस्तकं हे आपलं संपत्ती धन म्हणू शकतो आपण, शिक्षण हे धन म्हणू शकतो. तर सरांकडे बघून तर आपल्याला हे नक्कीच समजत आहेत की किती मोठं धन जमा केलं आहे सरांनी. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुमचा शत्रू तुमच्या पुढे नम्र व्हावा, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अधिक अभिजात विद्वान झाले पाहिजे, अनेक ग्रंथांचे मनन चिंतन केले पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. नक्कीच सर, खूप छान. तर सर मला तुम्हाला विचारावं असं वाटते की तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जॉब करता आणि आपण बघतोच आहोत की नोकरी म्हटल्यानंतर सकाळी ऑफिसला जाणं, संध्याकाळी घरी येणं, या पूर्ण कार्यामधून तुम्हाला वेळ कसा काय मिळतो एवढा छान तुमची आवड आणि छंद जोपासण्याकरिता? कसं मॅनेज करता तुम्ही? माणसाच्या मनामध्ये जर असला तर आपण वेळ काढू शकतो, नाही तर अनेकदा आपण पाहतो की जे मुलं आहेत सध्या व्यसनाधीन झालेले आहेत आणि ते आपला टपरीवर वेळ घालवतात, मोबाईलमध्ये वेळ घालवतात. परंतु मी आधीपासून, कारण बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो समतेचा विचार आहे आणि तो विचार घेऊन आपण कार्य करत असतो, तर त्याच्यामुळे हा वेळ आपला कुठल्याही विद्यार्थी दशेमध्ये बाबासाहेब म्हणत होते की विद्यार्थी दशेत हा तरुणांचा वेळ हा कुठल्याही याच्यामध्ये वाया जाऊ नये आणि त्यांनी सदुपयोग करावा त्या वेळेचा आणि त्यानुसार कार्य करावं. तर तेच कार्य मी मनाशी जोपासून म्हणजे करतो आणि सुट्टीचे सगळे दिवस मी बरेच मुलं म्हणजे आपल्या घरी बा आता सुट्टी आहे आराम करावं असं वाटते, परंतु मला आठवत नाही की मी शनिवार रविवार सुट्टीचे जे दिवस आहे ते कधी मी घरी थांबलेलं नाही आणि तो पूर्ण वेळ समाजाच्या कामासाठी खर्च केलेला आहे. आणि पुस्तकं हे मला, एखाद्या माणसाला दारूचं व्यसन असते तर तो कसं कितीही काही काम असलं तरी तो घरून आपला चुपचाप जातो दारूकडे, परंतु मी पुस्तकाकडे जातो. म्हणजे एक प्रकारचं व्यसनच आपण म्हणू शकतो. नक्कीच, खूपच छान. सर मला असं विचारावंसं वाटतं की आता जसं तुम्ही पुस्तकांच्या वेडाबद्दल सांगितलं आहे, आपल्या घरी कोण कोण असतं आणि तुमच्या या वेडाबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांची काय रिॲक्शन असते? त्यांची रिॲक्शन काहीच नाही, फक्त आमच्या घरात जे जे लागते ते आम्हाला द्या. खूपच छान. आणि त्यांचं पण पूर्ण सहकार्य आहे, मिसेसचं पण सहकार्य आहे, मुलांचं सहकार्य आहे, आईचं सहकार्य आहे आणि पूर्ण पुस्तकासाठी आणि या चांगल्या कामासाठी त्यांचं पूर्णपणे मला सहभाग आहे आणि सहकार्य आहे. नक्कीच, त्याच्याशिवाय मी पूर्ण कार्य करू शकत नाही. आपल्या कुटुंबामध्ये कोण कोण असतं सर? इथे सध्या आता पत्नी असते आणि मुलगा असते, आई पण अधूनमधून येत असतात. आई गावाला राहतात आणि गावाला पण मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय काढलेलं आहे. अच्छा अच्छा अच्छा, खूपच छान. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एखादी गोष्ट करायची असेल तर ही मनापासून करा. तर त्या दृष्टिकोनातून मी मनापासून म्हणजे एक ध्येय घेतलं आणि बाबासाहेब म्हणतात की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी जे कार्य सांगितलं ते प्राणपणाने करा. म्हणून तो ध्यास घेऊन
मी माझ्या गावाला नोकरी लागल्यावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल वाचनालयाची स्थापना केली आणि तिथे अनेक लहान मुलं वगैरे त्याचा लाभ घेत आहेत. खूपच छान. त्यांना जी आवड, सरांना जी आवड आहे पुस्तकांची, ती लहान मुलांमध्ये सुद्धा घडावी म्हणून त्यांनी स्वतःच्या गावी एक वाचनालय सुद्धा उभारलं आहे. नोकरीला लागल्याबरोबर त्यांनी हे काम केलं. म्हणजे त्यांना जी आवड आहे ती आवड समाजासाठी खूप आवश्यक आहे, समाजाला अजून पुढे नेण्यासाठी आवश्यक आहे, हा विचार करूनच सरांनी वाचनालयाची सुरुवात केली आहे. माझी पत्नी कविता प्रवीण वासनिक ह्या सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये आहेत. अच्छा. आणि तिथे ते टीचर म्हणून जॉब करतायत. हा हा. आणि माझा मुलगा ब्रिजेश प्रवीण वासनिक हा BBA फायनलला आहे. माझी आई गावामध्ये असते. अच्छा. कमल भीमराव वासनिक, त्या माझी सरपंच पण आहेत. बापरे, वा, छानच. आणि सगळ्या लोकांचं म्हणजे खूप मला योगदान आहे, त्याच्याशिवाय मी कार्य करू शकलो नसतो. आणि अनेकदा म्हणजे नेहमीच माझी बँक म्हणजे कविता वासनिक आहे. खूपच छान. पुस्तकं म्हणजे अनेकदा मी पुस्तकं चुपचाप तिला न सांगता, मिसेसला न सांगता चुपचाप पुस्तकाच्या म्हणजे राजकमल चौकामध्ये ते वनिता समाजमध्ये नेहमी पुस्तकाचं प्रदर्शन असते. आणि चुपचाप म्हणजे मी नेहमी म्हणजे तो माझा पहिला दिवस असेल ते मला जर माहीत पडलं की पुस्तकाचं वाचनालय म्हणजे हे आले आहे, पुस्तकाचं प्रदर्शन आलेलं आहे, तर मी पहिल्याच दिवशी जातो आणि शेवटच्या दिवसापर्यंत जातो. आणि दररोज जेव्हा तिकडे माझी चक्कर असते तेव्हा मी चुपचाप पुस्तकं घेतो आणि वर न देता खालीच ठेवतो. यांना काही सांगत नाही पुस्तकं आणले म्हणून. असे गट्टेचे गट्टे अजूनही म्हणजे काही गट्ट्यांना म्हणजे ते ओपन पण नाही केलं मी, पण आणून ठेवतो किंवा हे महत्त्वाचे आहे आणि उद्या चालून आपल्याला ते कामी पडतील. आणि नेहमी पुस्तकासाठी मदत करत असतो. नक्कीच. हे आपण पाहू शकतो, खूपदा महिला नवऱ्याच्या लपून साड्यांची खरेदी करतात आणि ते लपून ठेवतात. अशा प्रकारे इथे सर पुस्तकांची खरेदी करतात आणि मॅडम पासून लपून ठेवतात. हे नक्कीच आपण खूप चांगली गोष्ट म्हणता येईल. सर, तुम्ही समाजकारणामध्ये पण आहात, सामाजिक कार्यामध्ये पण खूप तुमचं कार्य सुरू असते. तर तुमच्या सामाजिक कार्याबद्दलची आवड कशी निर्माण झाली आणि कोणकोणते सामाजिक कार्य तुम्ही केले आहात ते आमच्या प्रेक्षकांना सांगा ना. सामाजिक कार्याची आवड ही अगदी बालपणापासून मला झाली. म्हणजे जेव्हा गावामध्ये विहार नव्हते तर त्यावेळेस म्हणजे मातीचे विहार होते आणि तेव्हा मग समजा आवड मला हे लहानपणापासून निर्माण झाली. माझे आप्पाजी मोतीरामजी लवजी वासनिक हे त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये होते, समता सैनिक दलामध्ये होते. त्यांच्याकडे भाला पण होता, लाठीकाठी ते शिकले होते. आणि आप्पाजी दर पौर्णिमेला झेंड्याजवळ जायचे आणि वंदना म्हणायचे आणि आम्हाला पण त्या दृष्टिकोनातून म्हणजे सांगायचे. आणि आप्पाजीकडे नेहमी भंतेजी वगैरे सगळे यायचे आणि त्याचा प्रभाव हा निश्चित माझ्या याच्यावर पडला. आणि मी लहान असताना सुद्धा म्हणजे तेव्हा मराठवाडा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांचा प्रश्न होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळालं पाहिजे. त्यावेळेस मला आठवते की म्हणजे त्यावेळेस ST वगैरे नव्हती आणि टिमटाला रेल्वे स्टेशनपर्यंत पायदळ यावं लागत असे 6 किलोमीटर. तर ते 6 किलोमीटर आम्ही पायदळ आलो होतो. आणि म्हणजे ट्रेन आता सुटेल म्हणून असं थोडं धावत वगैरे आलो आणि ती ट्रेन पकडली होती. त्या काळामध्ये मी मोर्चात सुद्धा आलो होतो अमरावतीला. आणि जेलवर त्या पिरियडमध्ये मोठा दंगा पण झाला होता, कारण तिथल्या लोकांनी कवाडे सरांना बाहेर काढा नाही तर मग घंटा तोडतो आम्ही, अशा पद्धतीचं त्यावेळेस वातावरण निर्माण झालं. आणि लाठीचार्ज पण झाला. तर त्यावेळेस सुद्धा मी आप्पाजी सोबत होतो. सामाजिक कार्य हे बालपणापासून सुरुवात झालं. आणि त्याला जसं आपण एखादी रोपटं असतं त्याला खत पाणी घातलं त्याची वाढ होते, तसंच माणसाचं पण आहे. त्याच्यामध्ये गुण आणि अवगुण दोन्ही गोष्टी असतात. त्या गुणाला जर आपण त्याला साथ दिली तर तो गुण आणखी वाढतात. आणि त्याच पद्धतीने मी माझं कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपल्या मनामध्ये आहे तर तो कृतीत कसा आणता येईल त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मी तो सातत्याने लढा देत आहे. आणि म्हणूनच मी माझ्या गावाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल वाचनालय स्थापन केलं.
आणि आम्ही सर्वांगीण ग्रामीण विकास प्रशिक्षण संस्था सुद्धा स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून गाजर गवत निर्मूलन ही राष्ट्रव्यापी चळवळ झाली पाहिजे हा एक मोठा आपण त्याच्यामध्ये लढा उभारलेला आहे. गेल्या म्हणजे 25-30 वर्षापासून गाजर गवत निर्मूलन ही राष्ट्रव्यापी चळवळ झाली पाहिजे यासाठी आपण सातत्याने काम करतो. कारण गाजर गवतामुळे जनावरांचा चारा नष्ट झाला, औषधी वनस्पती नष्ट झाल्या, पर्यावरणाचं संतुलन बिघडलं. एवढं करून सुद्धा म्हणजे सरकार आणि शासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही आणि लक्ष वेधण्यासाठी आपण हा लढा उभारलेला आहे आणि अजून पण हा लढा चालू आहे. अच्छा, या लढ्याबद्दल जे गाजर गवत निर्मूलन जो लढा आहे त्याच्याशी तुम्ही कसे जुळले आणि त्याबद्दल आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. मी BSc ॲग्रिकल्चरला असताना क्रॉप प्रोडक्शन अँड फील्ड एक्सपेरिमेंट बुक्स होतं आणि त्याच्यामध्ये तो एक चॅप्टर होता पार्थिनियम हिस्टोपोरस, त्याचं बॉटनिकल नेम आहे. तर तेव्हा मला माहित झालं की हे गाजर गवत आहे आणि मी ग्रामीण भागातून आलेलो आहे. मांजरी मसला माझं गाव आहे, नेटिव्ह प्लेस. आणि मला जॉब जो लागला हा पण ग्रामीण भागामध्येच लागला. ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी आपण ग्रामीण भागामध्ये लाभला. आणि त्याच्यामुळे मी पाहत होतो की आधी जो तरवटा होता ग्रामीण भागामध्ये, तरवट्याची आपण भाजी खात होतो, तो तरवटा त्या गाजर गवतामुळे नामशेष झाला, जनावरांचा चारा नष्ट झाला. आणि मग हा एवढा मोठा प्रश्न असून सुद्धा कोणी लक्ष का देत नाही. आणि मला असं वाटत होतं की या प्रश्नाकडे अण्णा हजारेंनी किंवा कोणत्या समाजसुधारकांनी लक्ष द्यावं असं मला वाटत होतं. परंतु मी पाहिलं की याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि म्हणून मी प्रामुख्याने हा प्रश्न घेतला आणि त्याच्यामध्ये सातत्याने प्रयत्न करत आहे. सर, गाजर गवत हे आपलं मूळ नाही आहे ना, इथलं बाहेर ठिकाणवरून आणलं गेलेलं आहे, बरोबर आहे? हा. आणि त्याचे आरोग्यावर सुद्धा खूप वाईट परिणाम होतात, जसं स्किन ॲलर्जी वगैरे पण होते बहुतेकदा, बरोबरच. त्यासोबतच अजून कोणकोणते सामाजिक कार्यामध्ये आपला सहभाग आहे? गाजर गवताचे दुष्परिणाम एवढे मोठे आहेत की पूर्ण देशामध्ये ती नॅशनल मुवमेंट झाली पाहिजे. यासाठी मी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत आहे. आमदार, खासदार, मंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान या सगळ्या लोकांना आतापर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याचे फाईल्स आहेत. आणि परंतु मी सध्या नोकरीमध्ये असल्यामुळे मी मोठ्या प्रमाणामध्ये जास्त हे करू शकत नाही आणि संवैधानिक मार्गानेच आपण काम केलं पाहिजे. त्याच्यामुळे मी कसं की सातत्याने पत्रव्यवहार, ठिकठिकाणी सुट्टीच्या दिवशी जनजागृती करणे असे विविध उपक्रम राबवत आहे. आणि असे किती उदाहरणं आहेत की त्याच्यामुळे किती लोकांचं आरोग्य नष्ट झालं, किती लोक मरण पावले, याचा पण डाटा माझ्याकडे आहे. जर आपण इरविन हॉस्पिटलमध्ये जर गेलात आणि तिथे जर विचारलं का गाजर गवताचे किती पेशंट येतात, तर एका महिन्यामध्ये 10-15 पेशंट येतात. आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये जर गेला, त्याचा जर सर्वे केला आपण, तर आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये पण 10-15 पेशंट येतात. होमिओपॅथीकडे गेला तर तिकडे पण 10-15 पेशंट येतात. असं जर समजा हे पाहिलं आपण, ते एड्सपेक्षा पण भयंकर मोठी समस्या आहे. परंतु या गोष्टीकडे शासनाचं लक्ष नाही आणि लक्ष देण्याची गरज आहे. परंतु या संदर्भात माझी अब्दुल कलाम यांनी दखल घेतली होती आणि त्यांचं मला पत्र पण प्राप्त झालं होतं. त्याचप्रमाणे आपले लोकसभेचे जे अध्यक्ष होते मनोहर जोशी साहेब, त्यांनी पण माझी दखल घेतली होती आणि त्यांनी व्यंकटा नायडू तेव्हा ग्रामविकास मंत्री होते, त्यांना पण पाठवलं होतं. आणि सध्याचे जे नितीश कुमार आहेत, नितीश कुमार तेव्हा कृषी मंत्री होते, त्यांना सुद्धा त्यांनी ते पत्र पाठवलं होतं आणि भारत सरकारने त्याची दखल घेतली होती. परंतु मध्यंतरी होते काय की जे सरकार जो कोणी समजणारा असेल त्याची जर सत्ता गेली तर मग नव्याने आपल्याला ते प्रकरण सुरू करावं लागतं आणि म्हणून मग तो प्रश्न माझा मागे पडला. अच्छा, नक्कीच. सरांचं गाजर गवत निर्मूलन ह्या चळवळीबद्दल सर खूप भरभरून बोलताना आपल्याला दिसत आहेत आणि नक्कीच तुम्हाला त्या चळवळीमध्ये यश लाभो ही मी तथागत चरणी प्रार्थना करते. गाजर गवत निर्मूलन चळवळ जी आहे ती तर तुम्ही राबवतच आहात, त्याच्यासोबत अजून काय काय कार्य सुरू आहेत तुमचे? मॅडम, म्हणजे आपल्याला माहित आहे की महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा 1 जानेवारी 1848 तात्यासाहेब भिडेंच्या वाड्यामध्ये काढली. परंतु त्या शाळेकडे सर्वांचं दुर्लक्ष होतं. आणि झालं काय, हे सावित्रीबाई फुले काल आणि कर्तृत्व हे पुस्तक मी वाचलेलं आणि याच्या आधी पण पुस्तक वाचले की भारतातली पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुलेंनी काढली, महात्मा ज्योतिराव फुलेंनी काढली. मी सध्या म्हणजे सुरुवातीला
97-98 मध्ये मी पहिल्यांदा पुण्याला गेलो. जेव्हा कारगिलचं युद्ध झालं होतं तर तेव्हा विज्ञान प्रदर्शनी तिथे पुण्याला भरली होती. आणि मला आधीपासून म्हणजे छंद आहे भ्रमण करणे, फोटोग्राफी करणे, ह्या गोष्टी आहेत. तर मी आणि दुसरी गोष्ट कसं की बा गाजर गवताचं पण काहीतरी आपल्याला तिथं मांडता येईल का, किंवा त्यांना अब्दुल कलाम त्यांना भेटता येईल का, अटल बिहारी वाजपेयी मला वाटते पंतप्रधान होते त्यावेळेस, तर असं काही करता येईल का. तर त्या दृष्टिकोनातून मी पुण्याला गेलो. आणि पुण्याला माझा म्हणजे प्रश्न आला डोक्यात की बा भारतातली पहिली मुलींची शाळा कुठे आहे, कशी आहे. आपण ते नेहमी पुस्तकात वाचलं, उत्सुकता निर्माण झाली मनामध्ये. तर मी अनेक लोकांना विचारलं की महात्मा ज्योतिराव फुलेंनी भारतातली पहिली मुलींची शाळा काढली, तात्याचा भिडेचा वाडा कुठे आहे हो. तर म्हणाले का हो माहिती नाही. म्हणजे अशा अनेक लोकांना मी प्रश्न विचारले तर त्यांनी सांगितलं का मला माहिती नाही. एका पुस्तकाचं दुकान होतं, त्या दुकानवाल्यांना विचारलं की हे भारतातली पहिली मुलींची शाळा तात्याच्या भिडेच्या वाड्यामध्ये काढली, हे कुठे आहे हो. तो मला म्हणाला कधी काढली. मी म्हटलं 1 जानेवारी 1848. म्हणे सांगा म्हणे मागच्या वर्षी काय झालं तेच तर साहेब माहित नाही राहत म्हणे, आता तुम्हीच सांगा म्हणे कसं. म्हणे मला नाही माहिती म्हणे. मग मला याचं खूप आश्चर्य वाटलं. आणि परत 2004 मध्ये आम्ही माझा मुलगा ब्रिजेश हा छोटा होता, माझी मिसेस कविता आणि आम्ही पुण्याला गेलो. तिकडे नातेवाईकाकडे थांबलो. आणि माझा तो एकच ध्यास होता की बा भारतातली पहिली मुलींची शाळा कशी आहे आणि कुठे आहे. परंतु ते शाळा काही अनेक लोकांना विचारलं, ती शाळा काही सापडेना. म्हणजे अनेक लोकांना विचारलं. मग महत्वाचं म्हणजे मी कसं बाबा आढावांच्या ऑफिसमध्ये गेलो. बाबा आढावच्या ऑफिसमधून तिथून एक रिक्षा केला आणि रिक्षा करून बुधवार पेठेमध्ये आलो. बुधवार पेठेत आल्यानंतर मला सांगितलं की हा बुधवार पेठ आहे, इथे शाळा असेल. ऑटो रिक्षावाल्यांनी सोडलं. तर मी म्हटलं शाळा कुठे आहे. तर तो म्हणे मला नाही माहिती म्हणे, शाळा नाही माहिती म्हणे, बुधवार पेठ हीच आहे म्हणे, उतरा म्हणे. मग तिथे पोस्ट ऑफिस होतं, जसं आपलं अमरावतीचं पोस्ट ऑफिस आहे तसं पोस्ट ऑफिस होतं, मेन पोस्ट ऑफिस होतं. मी गेलो, नमस्कार, हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी भारतातली पहिली मुलींची शाळा काढली, तात्याच्या भिडेचा वाडा कुठे आहे हो. ते म्हणाले हो माहिती नाही. ते पोस्टमन एकामेकाला विचारायला लागले की अरे तुला माहिती आहे का, तुला माहिती आहे का. एक जण म्हणाला की वेदपाठ शाळा माहिती आहे मला. मग मी म्हटलं वेदपाठ शाळा, तर ठीक आहे, आता वेद जर जुने समजतात लोक तर आता वेदपाठ शाळेचाच बघूया. मग मी वेदपाठ शाळा शोधण्याचा प्रयत्न केला आणि सोबतच भिडेवाडा, तात्याचा भिडेचा वाडा हा पण शोधण्याचा प्रयत्न केला. मग मी विचारत अनेक लोकांना विचारलं की तात्याचा भिडेचा वाडा बुधवार पेठ कुठे आहे हो. अनेक लोकांनी सांगितलं माहिती नाही हाच प्रश्न. मग मी वेदपाठ शाळेमध्ये गेलो. वेदपाठ शाळा भेटली. ते छोटे छोटे ब्राह्मणाचे गोरे गोमटे मुलं होते, 9-10 वर्षाचे. त्यांना विचारलं की अरे तुमचे गुरुजी कुठे गेलेत. तर सर म्हणे ते बाहेर गेलेत. म्हटलं तुम्ही काय करता इथे. आम्ही म्हणे वेद शिकायला आलो. म्हणलं वेद शिकून काय करणार. आम्ही भटभिक्षुकी करीन म्हणे. हे सांगायचं मला त्याचं तात्पर्य हे की बहुजनांच्या मुलाला जर विचारलं का तू काय करणार तर तो उत्तर देऊ शकत नाही, खाली मान टाकेल. पण ब्राह्मणांचे मुलं त्यांनी जे दहास घेतला की नाही बा आम्ही भटभिक्षुकी करीन, तर ते स्वतः सांगतात की बा आम्ही हे करीन. म्हणजे त्यांचं टार्गेट ठीक आहे. आणि आपल्या मुलाचा बहुजनांच्या मुलं त्यांना विचारलं तर त्यांचं टार्गेटच नाही, ते इकडे तिकडे फिरतायत. तर मला ते वेदपाठ शाळा भेटली. मग वेदपाठ शाळा भेटल्यानंतर मी पुढचा प्रवास सुरू केला. तेच लोकांना तोच प्रश्न की महात्मा ज्योतिराव फुलेंनी भिडेवाड्यामध्ये शाळा काढली, तात्याचा भिडेचा वाडा कुठे आहे हो. तर तेच कोणी सांगेना. मग मला एक गृहस्थ होता वरती माडीवरती, त्याला विचारलं तर पहिल्यांदा तो म्हणाला की मला नाही माहिती. मग तो होऊ शकते का त्याच्या आईला गेईला विचारलं असेल. त्यांनी सांगितलं की पुढे जा, बेलबाग चौक विचारा आणि तिकडे विचारा म्हणून. मग मी सरळ विचारत गेलो. तर एक न्यू फ्रेंड्स हेअर कोयना नावाचं सलूनचं दुकान होतं. तिथे मालक एक असा खुर्ची टाकून बसला होता, पांढरे कपडे होते. त्याला विचारलं की महात्मा ज्योतिराव फुलेंनी तात्याच्या भिडेचा वाडा शाळा काढली, हे कुठे आहे. हे असं तो मला आला की हे आहे. तर माझ्या डोक्यामध्ये एक स्वप्न होतं, म्हणजे एक विचार होता, चित्र होतं की बा हे भव्य दिव्य भारतातली पहिली मुलींची शाळा हे किती मोठी असेल, काय असेल, सुसज्ज असेल, खूप मोठी असेल असं मला वाटलं. परंतु मला काही ते चित्र समोर काही दिसलं नाही. आणि म्हणून मी परत त्यांना विचारलं की बा कुठे आहे हो. ते मला थोडंसं रागावल्यासारखे बोलले, अहो बघा ना म्हणे. तर मी म्हणलं ठीक आहे. मग मी गेलो समोर, मला एक बोर्ड दिसलं निळ्या अक्षरात असं लिहिलेलं.
तात्यासाहेब भिडेचा वाडा, महात्मा ज्योतिराव फुलेंनी याच ठिकाणी भारतातली पहिली मुलींची शाळा काढली, तात्यासाहेब भिडेचा वाडा, बुधवार पेठ, 1 जानेवारी 1848. ते बोर्ड पाहिलं आणि बोर्ड पाहून मला खूप आनंद झाला की नाही, आपण जे शोध घेत होतो ते भेटली. आनंद झाला, सोबत भ्रमनिरास पण झाला. तो आनंद झाला. आणि मी मग वरती गेलो आणि वरती जर पाहतो की असं आपल्याला असं वाटत होतं की ही इमारत पडते की काय. बापरे, इतकी ते भयंकर तिची कंडिशन झाली होती. आणि एका इकडे समजा दगडूशेठ होता, असं समजा पाहिलं म्हणजे लोकांना जर विचारलं आपण की दगडूशेठचा गणपती कुठे आहे, तर अर्ध्या रात्री तुम्हाला तिथे पोहोचून देणार. परंतु भारतातली पहिली मुलींची शाळा कोणी सांगणार नाही तुम्हाला. तर मग एका इकडे सोन्याने तो दगडूशेठ मळते आहे आणि देशातली पहिली मुलींची शाळा इकडे पडते आहे, अशी स्थिती. आणि या स्थितीमध्ये शासन समाज काय झोपलेला आहे. आणि म्हणून मी तो पण लढा उभारला. त्या दृष्टिकोनातून मी मग पत्रव्यवहार, शासनाला पत्रव्यवहार केला, LOQ पण झाला विधानसभेमध्ये, सम्राट पेपरला पण आलं. आणि सगळ्यात पहिल्यांदा न्यूज जी आली ते अमरावतीचे जो लोकमत आहे त्याच्यामध्ये पहिली फ्रंट पेजला बातमी आली की भारतातील पहिली मुलींची शाळा दुर्लक्षित. आणि नंतर मग मुंबईचा जो सम्राट पेपर होता त्याच्यामध्ये पण फ्रंट पेजला आली. त्याच्यानंतर मग माझे एक मित्र होते पुण्यनगरीमध्ये, ते पुण्यनगरीला पण फ्रंट पेजला आली. आणि मग मी हे चळवळ सुरू केली. मग आंतरराष्ट्रीय महिला दिवस होता, जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई उताने होत्या, ठाकरेताई होत्या, आमच्या प्रभाताई आवारे होत्या आणि जिजाऊ ब्रिगेडच्या मयुराताई देशमुख होत्या. त्या ठिकाणी तो टाउन हॉलमध्ये कार्यक्रम होता, त्या ठिकाणी मी तो विषय मांडला. आणि अध्यक्ष असताना आमच्या वहिनी म्हणजे यांच्या वहिनी म्हणजे माझ्याच वहिनी रत्नकलाताई मेश्राम त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. त्यांना म्हटलं वहिनी साहेब हा प्रश्न तुम्हाला जिल्हा परिषद मध्ये मांडायचा आहे. तर मग त्यांनी तो प्रश्न पण मांडला आणि जिल्हा परिषद अध्यक्षांनी बाकी सगळ्या सदस्यांनी त्याला अनुमोदन दिलं. आणि पहिला ठराव म्हणजे जिल्हा परिषद मध्ये झाला. माझ्या आई सरपंच होत्या, तर पहिला ठराव मांजरी मसल्याला पण झाला. सगळ्यात पहिला ठराव मांजरी मसल्याला झाला. सावित्री फुलेंची शाळा राष्ट्रीय स्मारक झाली पाहिजे. माझी आई कमलताई वासनिक यांनी तो ठराव मांडला आणि तो ठराव मंजूर करून घेतला. त्याच्यानंतर वहिनीने आमच्या इकडे जिल्हा परिषद मध्ये हा ठराव घेतला आणि तो पण मंजूर झाला. मग मी अमरावतीच्या पंचायत समितीमध्ये होतो. अमरावतीच्या पंचायत समितीमध्ये पण तो ठराव मी मांडायचा म्हणजे त्यांना प्रश्न केला आणि त्यांनी पण अमरावतीच्या जिल्हा परिषद मध्ये पण अमरावतीच्या पंचायत समितीमध्ये पण तो ठराव मांडून मंजूर केला. असे ठिकठिकाणी नांदगाव खंडेश्वरच्या पंचायत समितीमध्ये पण तो ठराव केला. आणि असं ठिकठिकाणचा रेटा लावून हा समाजामध्ये जागृती केली. त्याची मी सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावाला गेलो, नायगावला, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचं स्मारक चांगलं बनवलेलं आहे. तर मग मी हा प्रश्न त्यांच्या कुटुंबात पण गेलो, त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना पण भेटलो का बा याच्यासाठी तुम्ही लढा उभारा. त्यांनी पण सांगितलं का आम्ही पण लढा उभारू, तुम्ही पण प्रयत्न करा. आणि हा सातत्याने लढा चालू आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे मी ते फोटो म्हणजे अनेकदा सुट्ट्या काळू मी पुण्याला जात होतो आणि वेगवेगळे काय सुरू आहे असं करून तिथले वेगवेगळे फोटो काढत होतो, त्याची प्रदर्शनी बनवत होतो. मी सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावाला पण जाऊन तिथले पण कुटुंबात भेटून त्यांचे फोटो काढले आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते मांडणी केली. मी भीमा कोरेगावला पण गेलो. आणि याची म्हणजे अमरावतीमध्ये आपण पाहतोय की आता 1 जानेवारीला स्तंभ उभारला जाते भीमा कोरेगावचा. परंतु त्या स्तंभ उभारण्याच्या आधी कारण हे म्हणजे फोटोग्राफी करून मी समाजामध्ये जागृती केली. सांस्कृतिक भवनमध्ये प्रदर्शनी लावली, टाउन हॉलमध्ये त्याचे माजी मंत्र्यांनी पण त्याचं उद्घाटन केलं आणि समाजामध्ये एवढी जागृती केली की लोक ते तयार झाले आंदोलनाला. आणि मग जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये पण माझी मिसेस कविता वासनिक, माझी आई कमलताई वासनिक, गावातल्या महिला, बचत गटाच्या सगळ्या महिला वगैरे तिथे देऊन धरणे कार्यक्रम पण लावला. आणि सातत्याने तो लढा उभारला. आता त्याला यश आले. अनेक लोकांनी म्हणजे मी त्या लोकांना काही पाहिलं पण नाही, पण त्या आमदारांनी पण तो प्रश्न उचलला आणि ती शाळा राष्ट्रीय स्मारक घोषित झाली आणि आता काम सुरू आहे. नक्कीच सरांनी एवढं कार्य केलं म्हणजे एखाद्या गोष्टीच्या जिद्दीला पेटल्यानंतर ते कार्य पूर्णत्वास कसं न्यायचं हे सरांकडून नक्कीच कळतं आपल्याला. आणि त्यांनी शेवटी शाळा तर शोधून काढलीच, परंतु ते एक राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात यावं यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे.
सर, जसं तुम्ही आता सांगितलं आम्हाला की मुलींची पहिली शाळा शोधून काढण्यात तुमचा खूप मोलाचा वाटा होता, योगदान राहिलेलं आहे. तसंच तुम्ही वृक्षांबद्दलही तुमचं खूप प्रेम आम्हाला दिसून येत आहे, कारण आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा सरांनी आम्हाला बोधी वृक्ष जो आहे आम्हाला भेट दिला. तर वृक्षांचा आवड कशी निर्माण झाली आणि त्याबद्दल सांगा आम्हाला. जगातील पहिले पर्यावरणवादी तथागत भगवान बुद्ध, कारण संपूर्ण बुद्धांचं जे जीवन आहे ते संपूर्ण रानावनात गेलं. एवढं आयुष्य कोणीच म्हणजे जगलं नाही असं. आणि म्हणून सुपर सायंटिस्ट आहेत भगवान बुद्ध. आणि त्यांनी पाहिलं की हा जो असा एकमेव वृक्ष आहे, बोधी वृक्ष ज्याला पिंपळ म्हणतो आपण, तर तो पिंपळ असा एक वृक्ष आहे की तो रात्रंदिवस ऑक्सिजन सोडतो. आणि आज सगळ्या माणसांना ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकत नाही. मध्यंतरी आपलं कोरोना कालावधीमध्ये आपल्याला त्याची ऑक्सिजनचे सिलेंडर म्हणजे ऑक्सिजन लागला तेव्हा मोठी तारांबळ उडाली शासनाची. आणि या तारांबळीमध्ये बोधी वृक्षाला किती महत्व आहे, ऑक्सिजनला किती महत्व आहे हे लोकांना महत्व कळलं. आणि भगवान बुद्धांना या बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. आणि म्हणून त्या वृक्षाचं फार मोठं महत्व आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तो पण एक गुण घेऊन, तो एक विचार घेऊन मी अनेक ठिकाणी बोधिवृक्ष लावलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा शाळेत असताना बोधिवृक्ष लावलेला आहे. शाळेमध्ये सम्राट अशोक विद्यालय मांजरी मसला, आणि माझ्या घरी पण गेले मांजरी मसल्याला, पण सगळे वृक्ष लावलेले दिसतील तुम्हाला. आई तिची, माझी आई कमलताई वासनिक ह्या त्याची जोपासना करतात. आणि त्याच्यामुळे खूप म्हणजे ऑक्सिजन निर्माण होतं याच्यामध्ये, वातावरणामध्ये. आणि ते आज गरज आहे. म्हणजे 33% वनाचं प्रमाण असणं आवश्यक आहे पृथ्वीवरती, परंतु आपल्या भारतामध्ये जवळपास 20-21% आहे प्रमाण. म्हणून ते वाढवण्याची गरज आहे. ही पण एक मोठी चळवळ आहे. प्रत्येक व्यक्तींनी किमान एक तरी वृक्ष लावला पाहिजे. आणि ज्या कुटुंबामध्ये 5 लोक असतील तर 5 तरी झाडं किमान लावली पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून हा पण एक विचार घेऊन, बुद्धांचा विचार घेऊन की बा हे वृक्ष मोठ्या प्रमाणामध्ये लागले पाहिजे, असे हजारो वृक्ष वाटलेले आहेत. आणि हजारो वृक्ष पण लावलेले आहेत ठिकठिकाणी. आता म्हणजे भीमटेकडीला पण वृक्ष लावलेले आहेत, शिवटेकडीला पण बोधिवृक्ष लावले आहेत. जे पोलीस ग्राउंडची इकडची जे लाईन आहे, इकडच्या साईडने जेही बोधिवृक्ष दिसतील ते स्वतः मी लावलेले आहे. आणि सुट्टीच्या दिवशी ते पाणी वगैरे दिलं आहे त्या झाडांना. आता सध्या आम्ही बुद्ध टेकडी आहे चांदुरेली रोडवर, तर त्या बुद्ध टेकडीला पण मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लावतो. आमचे मित्र डॉक्टर विलास मेश्राम, देवानंदजी वाकोळे हे आमच्या सोबत असतात. आणि सातत्याने आम्ही कार्य करत असतो. नक्कीच सरांचं वृक्षप्रेम सुद्धा आपल्याला कळलं आहे. पुस्तकांसोबतच वृक्ष म्हणजे एक प्रकारे समाजाला चांगलं आरोग्यदायी कसं बनवायचं याचं एक मोलाची भेट म्हणूनच आपण सरांकडे पाहू शकतो. कोरोना कालावधीमध्ये असं होतं की लोक म्हणजे जवळ जाण्याला पण घाबरत होते. अशा कालावधीमध्ये या आमच्या रस्त्यांनी अनेक लोक म्हणजे जे गरीब लोक आहेत ते इकडे फिरत होते की बा काहीतरी धान्य भेटले पाहिजे, कोणाची मदत भेटली पाहिजे. तर लोक दार बंद करून राहत होते, परंतु मी समोर जात होतो आणि त्यांना आपल्या घरचे गहू देत होतो, पैसे पण देत होतो. त्या कालावधीमध्ये बरेच मी कमलताईंकडे पण धान्य नेऊन दिलं होतं. आमचे एक मित्र होते, पत्रकार होते, पण त्यांची परिस्थिती खराब होती. त्यांच्या घरी पण धान्य नेऊन दिलं. अशा अनेक लोकांना, कोणाला तेल वगैरे घेऊन, काही स्वयंपाकाचं सामान वगैरे घेऊन दिलं त्यांना. आणि कंटिन्यू त्या पिरियडमध्ये हे काम सातत्याने केलं. तसंच म्हणजे नेत्रदान पण मी मरणोत्तर नेत्रदान सुद्धा केलेलं आहे. आणि माझी भवितव्यात देहदान करायची पण इच्छा आहे, परंतु माझी पत्नी मला ते रोखते आहे. परमिशन नाही दिली आहे मॅडम, परवानगी मॅडमने दिली नाही. माझ्या आईने पण ठरवलं की बा मेल्यानंतर माझं देहदान करायचं. त्यांनी पण फॉर्म भरलेला आहे, मी पण फॉर्म भरलेला आहे, पण माझ्या मिसेसने अजून साईन काही दिली नाही. त्याच्यामुळे माझं ते मरणोत्तर नेत्रदान, आपलं मरणोत्तर म्हणजे जे देहदान आहे ते सध्या शिल्लक आहे. आणि समाजासाठी आपण नेहमीच कार्यरत असलं पाहिजे असं मला मनापासून वाटते. आणि कोरोनाच्या कालावधी मी तुम्हाला सांगितलंच आहे की मी 5दा रक्तदान दिलं. आणि स्वयंपूर्तीने स्वतः म्हणजे 1 जानेवारीला, 14 एप्रिलला, म्हणजे जे महत्वाचे दिवस आहेत ते तुम्ही एक प्रकारे सेलिब्रेट करण्याची एक वेगळी पद्धत आपल्याला कळते आहे. की वाढदिवस असला किंवा नवीन वर्षाची सुरुवात आहे, 14 एप्रिल सारखा दिवस आहे,
अशा दिवशी सर रक्तदान करून तो दिवस सेलिब्रेट करतात आहेत, साजरा करतात आहेत. म्हणजे माझी इच्छा आहे आणि मी गेल्या अनेक वर्षापासून पण याही दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे की सम्राट अशोकाची जयंती देशभर साजरी झाली पाहिजे. कारण आपल्या नाण्यावर त्याचं हे आहे, आपल्या ध्वजावर राष्ट्रीय चिन्ह आहे, सगळ्या ठिकाणी म्हणजे त्याच्या भरोशावरच देश चालते. आणि आज आपण पाहतोय की अनेक ज्याचं कोणाला नाव माहिती नसेल अशा लोकांच्या जयंत्या साजऱ्या होतात, पुण्यतिथ्या साजऱ्या होतात, परंतु सम्राट अशोकाची जयंती का साजरी होऊ नये हा खरा प्रश्न आहे आणि संशोधनाचा विषय आहे. हे मला असं वाटते की तथागत चॅनलच्या माध्यमातून सम्राट अशोकाची जयंती पूर्ण देशभर साजरी व्हावी या दृष्टिकोनातून आपण पण पाठपुरावा करावा असं मला मनापासून वाटते. आणि तथागत म्हणजे आपल्या चॅनलचंच नाव तथागत आहे, त्याच्यामुळे ते गती देतीलच. आणि मला वाटते की तथागत म्हणजे बुद्धांचा विचार आहे, हा सम्राट अशोकांचा विचार आहे, तर त्या दृष्टिकोनातून आपण पण प्रयत्न करावा. निश्चित या गोष्टीला यश येईलच. निश्चितच सम्राट अशोकांची जयंती साजरी करण्याबद्दल आम्ही नेहमीच आग्रही राहणार आहोत. आणि तथागत चॅनलतर्फे मी अशी सर्व नागरिकांना, सर्व मित्रमंडळींना आवाहन करते की त्यांनी सुद्धा तथागत चॅनलचं आवाहन मानून सम्राट अशोकांची जयंती जी आहे ती साजरी करावी. आजकाल आता सर तुम्ही बघताच आहात की आपली जी युवा पिढी आहे ही भरकटत चालली आहे. व्यसनाच्या मागे असो, व्यसनाधीनतेकडे त्यांचा कल वाढलेला आहे, मोबाईल किंवा सोशल मीडियाकडे त्यांचा कल वाढलेला आहे. तर त्यांना तुमचा एखादा संदेश असा काय राहील की जेणेकरून आपल्या युवा पिढीला त्याचा फायदा होईल? युवकांना संदेश हाच राहील की आज सगळी जे तरुण पिढी आहे हे व्यसनाधीन झालेली आहे. मग ते मोबाईलचं व्यसन असो की बाकी गुटखा असो, पान मसाला असो, या गोष्टीमध्ये ते खूप गुंतलेले आहेत. आणि आपण शहरामध्ये जर पाहतोय मोठ्या ज्या सिटी आहेत तिथे महिला सुद्धा सिगारेट पित आहेत. म्हणजे हे लाजिरवाणी गोष्ट आहे भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून. ड्रिंक पण करत आहेत, म्हणजे हे लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि देशाचं आपलं एका इकडे आपण म्हणतो की आपला देश फार मोठा आहे, खूप महान आहे, आणि जर असं जर चालत असेल आपल्या देशामध्ये तर हे लाजिरवाणी गोष्ट आहे. हा तथागतांचा देश म्हणतो आपण, बुद्धांचा देश म्हणतो, महात्मा गांधींचा देश म्हणतो, बाबासाहेब आंबेडकरांचा देश म्हणतो. आणि आपल्या इथे खूप थोर पुरुष निर्माण झाले भारतामध्ये. आणि प्रत्येक थोर पुरुषांचा जर युवकांनी एक आदर्श घेतला तर ही चांगली पिढी निर्माण होईल. आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल जर झाली हा खऱ्या अर्थानं महासत्ताक देश बनेल. नाहीतर आपण नाव मोठं आणि दर्शन खोटं अशी परिस्थिती निर्माण होईल. बरोबर. सर मला तुम्हाला आता आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे आलेलो आहोत. तुम्ही आमचे जे दर्शक आहेत, जे आपले प्रेक्षक आहेत, त्यांना तथागत चॅनलतर्फे काय संदेश देऊ इच्छिता? कारण आता जसं मी पहिलेच सांगितलं की तथागत TV चॅनल हे फक्त एक चॅनल नसून हा मंच आहे, ज्या मंचातर्फे आपण समाजात कार्य करणाऱ्या विविध लोकांना, जे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे अशा लोकांना आपण या चॅनलमध्ये बोलवत असतो, त्यांची मुलाखत घेत असतो. तर खूपदा आपल्या चॅनलला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. तर आपल्या नागरिकांना, आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? तथागत चॅनल हे अत्यंत चांगलं चॅनल आहे की जो खऱ्या अर्थाने जो तळागाळातला व्यक्ती आहे त्या तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम हे तथागत चॅनल करते आहे. आणि त्या चॅनलच्या माध्यमातून जो समाजामध्ये जो घटक मागे आहे त्याला पुढं आणण्याचं काम हे तथागत चॅनल करत आहे. आणि तथागतांचा विचार हा संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये पसरावा असं त्या तथागत चॅनलचं ध्येय आहे. आणि निश्चितच ते ध्येय गाठण्यास निश्चित ते मदत होईल समाजामध्ये. मी समाजांना अशी विनंती करतो, एक आवाहन करतो, कारण तथागत चॅनल हे असं चॅनल आहे की या चॅनलला विशिष्ट वर्गाचेच लोक मदत करतात. परंतु मग हा चॅनल जगेल कसा? आपल्याला जर वाटत असेल की आपला विचार हा समाजापर्यंत गेला पाहिजे तर त्या चॅनलला निश्चितच प्रत्येक माणसांनी, आपल्या समाजातल्या लोकांनी, जो म्हणजे नुसत्या समाजातल्या लोकांनी नाही तर जो ते बुद्धांचा विचार मानतो, जो तथागतांचा विचार मानतो, सम्राट अशोकांचा विचार मानतो, जो गाडगेबाबांचा विचार मानतो, त्या लोकांनी या तथागत चॅनलला मदत करावी. आणि तेव्हा ते बळकटी येईल. आणि निश्चितच मला खात्री आहे की तथागत चॅनल हे संपूर्ण विश्वामध्ये पसरेल. धन्यवाद. जय भीम, जय भारत. खूप खूप धन्यवाद तुमचे. तर आता आपण कविताताईंसोबत बोलणार आहोत. कविताताई म्हणजे प्रवीण सरांच्या धर्मपत्नी आहेत, सोबतच त्यांचा मुलगा आहे. तर मी ताईंना विचारू इच्छिते की सरांचं जे वेड आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
पहिले माहित होतं का लग्नाच्या आधी, की लग्नानंतर कळलं आणि एकदम असं आश्चर्यचकित काही वगैरे झाल्यासारखं वाटलं? नाही, लग्नाच्या आधी हे सोशल काम करतात एवढं आयडिया होती, पण मी जेव्हा फर्स्ट टाइम त्यांच्या रूमवर गेली तर मला फक्त पुस्तकच दिसले सगळीकडे. म्हणजे इतके पुस्तकं होते, एका रूम मध्ये राहायचे तेवढे पुस्तकं होते की मी म्हटलं बापरे किती यांचं हे आहे. पण त्याच्यानंतर जे सोशल म्हणजे त्यांचं जे वर्क आहे, पण लग्न झाल्यानंतर काय समस्या येते त्याची मला काही आयडिया नव्हती, अपेक्षा नव्हती त्याची अजिबात बिलकुल. कारण पहिला असते काही पण सोशल पण करताना पैसा, बरोबर आहे, पैसा इम्पॉर्टंट आहे. तुम्ही वर्क पण करताय, जसं आता यांना पुस्तकांची आवड आहे, पैसे तर लागतात, बरोबर आहे. मग त्या लिमिटेड याच्यातून पण म्हणजे बुक्स घ्यायसाठी त्यांचं वेगळं हे राहायचं. अच्छा, एक वेगळा पैसा राखून ठेवला जायचा, पैसा वेगळा त्यांचा राखून ठेवलेला अंदाजपत्रकामध्ये. जसं घरामध्ये गहूला किराण्याला एवढे लागतील, इलेक्ट्रिसिटीला एवढे लागतील, तसे पुस्तकांचे सुद्धा पैसे काढून ठेवले जातात. बरोबर. म्हणजे ते पगारातले जो एक्स्ट्रा असेल त्यांचा कमीच सांगतात जनरली. म्हणजे तुम्हाला अजूनपर्यंत त्यांचा पूर्ण पगार माहिती नाही? ते आता माहितीये, कारण आता तर बँकेत येतो. पण आधी ते जे एक्स्ट्रा राहायचं ते पुस्तकांसाठी राखून ठेवायचं. त्यांचं ते तसं होतं बुक्ससाठी. आणि म्हणजे कधी मी म्हणायची पण की किती तुम्ही खरेदी करता, म्हणजे खूप जास्त होते, आता तुम्ही कलेक्शन बघतच आहे, पण ते त्यांचं वेळ कधी कमी नाही झाला बुक्स. खूपच छान. तर जेव्हा सर असे पुस्तकं वगैरे आणतात किंवा हे, तर तुमचं वाचनाचा काय त्यामध्ये सहभाग असतो? मला असं म्हणजे यांचं कसं जसं सर्व विषयावर हे करतात, बरोबर. माझे काही टिपिकल सब्जेक्ट आहेत ते, म्हणजे मी साहित्यिक याच्यात जास्त आवडते मला, जसं कथा, कादंबऱ्या वगैरे. म्हणजे वाचनाची आवड तुम्हाला सुद्धा आहे? हो, खूपच छान. पुस्तक वेड कुटुंब जे म्हणतात, असं आपण यांच्या कुटुंबाला म्हणू शकतो. पुस्तकाचं वेड, वाचनाचं वेड ह्या कुटुंबाला आहे. नक्कीच आम्हाला तुम्हाला तुमच्या घराला भेट देऊन, तुमच्या छोट्याशा नाही म्हणू शकत, छोटासा एका खोलीत जरी असलं तरी इथे लाखो पुस्तकं आहेत. इथे भेट देऊन आम्हाला खूप आनंद झाला, खूप एक प्रेरित झाल्यासारखं वाटलं, एक प्रेरणा मिळाली की कशा प्रकारे आपण पुस्तकांचं एक व्यास करू शकतो, एक पुस्तकं छान ठेवू शकतो. नक्कीच आमच्या तथागत परिवाराला याचा फायदा होईल आणि तथागत परिवार नक्कीच यापासून काही ना काही बोध घेईल, मी अशी अपेक्षा करते. मी सोनाली पांडे आपल्या भीमपुत्र या मालिकेमध्ये आज आपला निरोप घेते. अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना भेट देत राहू. तोपर्यंत आमच्या सोबत राहा, नक्कीच आम्हाला आनंद होईल. जय भीम. जय भीम. मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसत नसेल पण येत्या 30 सप्टेंबरला सर रिटायर होणार आहेत, सेवानिवृत्त होणार आहेत. तर मला सरांना असं विचारायचं आहे की सेवानिवृत्तीनंतर तुमचा काय प्लॅन आहे किंवा काय योजना आहेत? सामाजिक कार्याला वाहून घ्यायचं आहे, पुस्तकांना वाहून घ्यायचं आहे, की पूर्ण वेळ कुटुंबाला द्यायचा आहे? सेवानिवृत्तीनंतर ती फक्त सेवानिवृत्ती आहे, म्हणजे माणसाच्या या लढ्यातून मुक्ती नाही आहे. आणि या कालावधीमध्ये मी समाजाचं जे जे करता येईल ते हिस्टॉरिकल प्लेसला भेटी देणार, जे आतापर्यंत जे काय संघडलेलं आहे, तुम्हाला ते पेपरचे गठ्ठे दिसले, त्या पेपरच्या गठ्ठ्याचं पहिल्यांदा मी शॉर्टिंग करणार, त्याचं पेपर कटिंग करणार, वेगवेगळे सब्जेक्ट वाईज ते लावायचे आहेत मला. आणि त्याच्यातून म्हणजे समाजाला आपल्याला एखादी PhD वाला विद्यार्थी असेल तर त्याला जर आपल्याला दिशा द्यायची असेल तर त्याला असं संग्रह भेटला पाहिजे. जसं आता समजा तुम्ही बाल मृत्यू असेल किंवा बालकांच्या समस्या असेल, तर एखादी समजा विद्यार्थी असेल तर बालकाचंच पूर्णपणे त्यांना साहित्य भेटलं पाहिजे, असं मी करणार आहे. जसं आता तुम्हाला पण त्याची आवश्यकता आहे, तर जर मला जर तुम्हाला काही मदत करता आली तर निश्चितच तुम्हाला मदत करेल. नक्कीच. आणि जे जे उपक्रम चांगले असेल, समाजाच्या हिताचे असेल, ते मी निश्चितच करेल.
की तथागतांना जे ज्ञानप्राप्ती झाली, तथागतांना जे बुद्धत्व प्राप्त झालं, ते बऱ्याच लोकांमध्ये नेमकं काय झालं. आणि मी लहानपणापासून पण मला वाटत होतं की जसं बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तर आपल्याला पण झाली पाहिजे ज्ञानप्राप्ती. म्हणून मी आप्पाजीजवळचं ते बुद्ध आणि धम्म घेऊन जात होतो शेतात आणि एकटाच असा ध्यानस्थ बसत होतो. परंतु खऱ्या अर्थाने ते विपश्यना काय हे तेव्हा माहिती नव्हतं. परंतु जेव्हा मी 1987मध्ये जेव्हा विपश्यना ध्यान करायला इगतपुरी सेंटरला गेलो, म्हणजे आंतरराष्ट्रीय सेंटर आहे, आणि तिथून म्हणजे खरं म्हणजे माझं जीवन बदललं. तिथून मला लिहायला सुरुवात झाली. रिडल्सन, तिथून मी जेव्हा आलो, रिडल्सन हिंदुइझमचं पुस्तकाच्या बद्दलचं वादन चालू होतं, संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता. आणि तेव्हाच जेव्हा मी आलो तर मला तिथून सुरुवात झाली लिहायला. तरच समाजामध्ये क्रांती होईल असं छोटंसं मी आर्टिकल्स लिहिलं. आणि आज माझे वेगवेगळ्या विषयावर, की काही लोक असं म्हणतात की बा अरे तुझा तर जन्म आताच आहे, तू तर एकदम म्हणजे गाजर गवताची जी समस्या आहे, ते मिलो ज्वारी जे भारतात म्हणजे अमेरिकेकडून पाठवली होती, तर ते कसं काय तुला माहिती. तर ह्या सगळ्या गोष्टी जे विपश्यना मी ध्यान केलं तर त्याच्यापासून म्हणजे मला बऱ्याच गोष्टी प्राप्त झाल्या. आणि समाजामध्ये अजून विपश्यनेबद्दलचा द्वेषाची भावना आहे, किंवा अरे त्यांनी तर म्हणजे माणूस षंड होतो अशा पद्धतीची म्हणजे भावना आहे. परंतु तसं नसून ते प्रेरणा देणारं काम आहे. पंचशील, अष्टशिला, 10 पारामिता जे आपण घरी काम करू शकत नाही ते खऱ्या अर्थाने तिथं पालन होते आणि खऱ्या अर्थानं माणूस बदलतो. अनेक माणसं बदलले आहेत. तिहारचा जेल हा सगळ्यात मोठा जेल आहे भारतामधला, आणि त्या तिहारच्या जेलचे कैदी जेव्हा विपश्यना ध्यान केलं त्यांनी, तर ते कैदी बदलले आणि म्हणाले की बा आम्ही जे काय आतापर्यंत जे कृत्य केलं ते अत्यंत वाईट आहे. आणि त्याच कृत्यामुळे जे अंगुलीमाल डाकू होता तो बदलला. हा बुद्धांच्या विचारांनीच बदलू शकतो. आणि आज जगाला बुद्धांची गरज आहे, युद्धांची नव्हे तर बुद्धांच्या विचारांची गरज आहे. धन्यवाद. जय भीम. सरांनी खूप सुंदररित्या आपल्याला बुद्धाचा अर्थ समजावून सांगितलेला आहे. नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल अशी मी तथागत चरणी प्रार्थना करते. धन्यवाद.